नागपूरच्या प्रतापनगर परिसरात व्हीसीच्या नावाखाली घरातून देहव्यवसाय सुरू होता। क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 1नं कारवाई करत 2 महिलांची सुटका केली असून 60 वर्षाच्या महिलेला ताब्यात घेऊन तिच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना पैशांचा आमिष दाखवून देहव्यवसायात ढकललं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती नगर येथील भाग्यश्री लेआउटमध्ये हा प्रकार समोर आलाय। घरातून देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती क्राईम ब्रांच युनिट 1च्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक आणि पंचांच्या मदतीनं कारवाईची योजना आखली। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी मीनाक्षी मार्चेट्टीवार ही भाड्याच्या घरात व्हीसीच्या नावाखाली कथित देहव्यवसाय चालवत होती। बनावट ग्राहकामार्फत व्यवहार निश्चित करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड घालून आरोपी महिलेला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान महिलांसाठी ग्राहकांकडून 2000 रुपयांमध्ये व्यवहार ठरवला जात असल्याचं समोर आलंय। या कारवाईत पोलिसांनी 2 महिलांची सुटका केली आहे, तर घटनास्थळावरून 2 मोबाईल फोन आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आलं। आरोपी महिला आणि सुटका करण्यात आलेल्या 2ही महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। या प्रकरणी आरोपी महिलेविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढील तपास प्रतापनगर पोलीस करतायत।